राहुल गांधी आज गोंदियाच्या दौऱ्यावरही आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या 7ही उमेदवारांच्या प्रचारासाठी गोंदिया इथे सर्कस ग्राउंडवरती सभा घेणार आहेत। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहतील। सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगंडाले यांनी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। गोंदिया जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यातील जे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 7ही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरातील सर्कस ग्राउंड या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे। आज दुपारी 1:30 वाजता त्यांची सभा पार पडणार आहे। या सभेसाठी बघू शकता आपण कशा पद्धतीने जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 40 ते 50 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील जे 7ही विधानसभा मतदारसंघ आहेत विधानसभातील जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडणार आहे। या सभेचे आयोजन माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। गोपाल अग्रवाल यांनी 2019च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र आता 2024च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घर वापसी केली असून 2019 प्रमाणेच गोंदिया विधानसभामध्ये अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी लढत पाहायला मिळणार आहे। त्यांच्याच प्रचारार्थ आज राहुल गांधी गोंदियामध्ये येत आहेत आणि यावेळी ते आपल्या 7ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 7ही उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी मतदारांना काय आवाहन करतात, काय कानमंत्र देतात, तसेच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर ते काय राजकीय हल्ले चढवतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।